एक काल आणि आज बेसिकली जे क्रिमिनल्स ऑन रेकॉर्ड आहे, काल गँगस्टर्स आणि बॉडी ऑफेंडर्स जे होते ऑन रेकॉर्ड त्यांना आज जे ड्रग पेडलर्स आणि NDPSचे ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा आर्म्स ॲक्टचे फायर आर्म्स 325 आर्म्स ॲक्टचे ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेले आहे असे आरोपींना बोलवण्यात आलेले आहे किंवा काल बोलवण्यात आला होता। त्याचे मुख्य उद्देश आहे प्रोॲक्टिव्हरित्याने प्रतिबंधक उपाययोजना करून जे गुन्हेगारी वृत्ती आहे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याची दृष्टिकोनातून ही सर्व कारवाई आहे। नंबर 1 डोजियर्स, सर्वांचे डोजियर्स अपडेट करणे, ते कोणासोबत उठते बैठते, काय काम करते, काय मोबाईल नंबर्स वापरते, काय फेसबुक ID, इंस्टाग्राम ID, काही सोशल मीडियाचे इतर पोस्ट, जे काही विषय त्यांच्याबद्दल आहे, कोणता गाडी वापरते, सर्व डिटेल्स अद्यावत करण्याची दृष्टिकोनातून ही करण्यात आली होती। तसेच त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आला होता की कोणताही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीवर किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आणि क्राईमला ग्लोरिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रयत्न झाला किंवा काही ट्रेडर्स असतील, काही इंडिव्हिज्युअल्स असतील ज्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी किंवा काही खंडणीचे प्रकार कोणी घेण्याचे प्रयत्न करत असतील, अत्यंत गंभीररीत्याने कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येईल याची योग्य समज त्यांना देण्यात आलेली आहे। तसेच आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष त्यांना फेसनी ओळखू शकतील याचे पण ही मोहीमचे उद्देश होते। आज परत NDPS मध्ये ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे। सुरुवातीला जे काही पेडलर्स आहे रेकॉर्डवर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे हालचाली काय आहे त्याचे पूर्णपणे स्टडी करण्याची दृष्टिकोनातून, तसेच जे कन्झम्पशनचे दृष्टिकोनातून जे हॉटस्पॉट्स आहे, ओपन मैदान असतील किंवा इतर नाईट लाईफमध्ये यूज होणारे एस्टॅब्लिशमेंट्स असतील, वेगवेगळे ठिकाणीला आयडेंटिफाय करण्याची पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। फायर आर्म्स हे जे एक अत्यंत गंभीर प्रकार आहे, ते फायर आर्म्सचे पूर्ण रॅकेट, कुठून वेपन आणते, कोणाला सप्लाय करते, कोण त्यांचे अपवर्ड आणि डाऊनवर्ड लिंकेजेस जे प्रत्येक फायर आर्म्सचे केसेसमध्ये आहे त्याचे पण बारकाईने स्टडी करण्याची दृष्टिकोनातून ही 2 दिवसापासून मोहीम चालू आहे। शेवटी उद्या कोणाला बोलवण्यात येईल त्याबद्दल आता टिप्पणी करणे काही योग्य होणार नाही, परंतु ज्या व्हर्टिकल्स आहे क्राईमचे दृष्टिकोनातून सर्व व्हर्टिकल्सवर आमचे लक्ष आहे आणि प्रोॲक्टिव्हरित्याने फक्त रिॲक्टिव्ह ॲक्शन की गुन्हा झाला, आरोपी अटक केले आणि आरोपीला कोर्टात प्रोड्यूस केले आणि आरोपीला जेल रवाना केले, नंतर त्यांना बेल होईल, परत ते गुन्हा करतील, ते त्याचे व्यतिरिक्त प्रोॲक्टिव्हरित्याने आमच्याकडून क्राईम प्रिव्हेन्शनसाठी आणि क्रिमिनल्स आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व मोहीम करण्यात आली। आजचा काउंट सांगते, काउंट आमच्याकडे नाही आहे, लेकिन अंदाजन 150चे सुमारास आरोपी असते। तर साधारणपणे असे चुकीचे राहणार की त्यांना काही पाठबळ मिळत असते। प्रत्येक बरेचसे लोकांना त्यांचे एक्झॅक्टली काय डबल फेस आहे, एक्झॅक्टली काय क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करतात, काय ते प्रोजेक्ट करतात, ते वेगवेगळे असू शकते। तर त्या म्हणणे की त्यांना राजकीय पाठबळ आहे हे सांगणे उचित होणार नाही। पोलिसांच्या दृष्टिकोनातून जे रेकॉर्डवर क्रिमिनल्स आहे आणि जे ॲक्टिव्हिटी त्यांचे दिसून येत आहे, जे खरे जुने काळात क्रिमिनल रेकॉर्ड असतील आणि आज ते चांगला ते मेनस्ट्रीममध्ये येण्याची प्रयत्न करत असतील, त्यांना पोलिसांचे पूर्ण पाठबळ राहते, त्यामध्ये काही शंका नाही आहे। परंतु कोणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करत असतील तर नक्कीच पोलिसांची दणका त्यांना, पोलीसपेक्षा कायद्याची दणका त्यांना राहणारच। मी सांगितले होते आम्ही सोशल मीडियावर पेट्रोलिंग इंटेन्सिफाय केलेले आहे। जॉईंट टीम सायबर पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचचे तयार करण्यात आलेली आहे। जे काही अशा पुणे 302, पुणे 307 किंवा इतर टोळीचे नावावर जे साइट्स आहे त्याच्यावर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे कोण त्याच्या हँडलर्स आहे, त्यांना जे कोणी क्राईम किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ग्लोरिफाय करत असतील या माध्यमातून कारवाई करतात।
तर आपण आत्ताच ते प्रत्येक अर्बन सेंटर्सला जे चॅलेंजेस असते ते आणि आमच्यासाठी जी जबाबदारी आहे ते क्राईम प्रिव्हेन्शन, लॉ अँड ऑर्डर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, VIP सिक्युरिटी आणि टेरर, अँटी टेरर आमची जे फ्रेमवर्क आहे तीच असते. ती पुणे शहराला पण आहे. सगळे ठिकाणी वेगवेगळे शहराला थोडासा प्रमाण वेगवेगळे असू शकते, परंतु आमची जे प्रायोरिटी आहे ते प्रथम बॉडी ऑफेन्सेस प्रिव्हेंट करण्याची आणि बॉडी ऑफेन्सेस सोबत जे क्रिमिनल गँग्स करून जर खंडणी किंवा प्रोटेक्शन मनी किंवा दबंगगिरी रस्त्यावर उभे राहून करण्याची ती आमची फर्स्ट प्रायोरिटी राहील. ती मी सुरुवातीला पण सांगितले होते, कारण त्याचे परिणाम डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट लॉ अँड ऑर्डर